नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। उद्या होणाऱ्या 17 फेब्रुवारीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्वांना स्पॉटलाइट तर्फे खूप खूप शुभेच्छा। सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर तुमचं हॉल तिकीट, पेन, त्याच्यानंतर तुमचे आयडी कार्डची कलर झेरॉक्स या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट घेतल्यात की नाही ते आज चेक करून घ्या। खूप लोड घेऊ नका दिवसा, रात्री लवकर झोपा, सकाळी तुम्हाला लवकर उठून 8:30 पर्यंत रिपोर्टिंग टाइम आहे आपला। त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, आपला आधार लॉक असेल अनलॉक करून घ्या। तिथं गेल्यानंतर गोंधळ नको। परीक्षेच्या आधी जर तुम्ही गोंधळलात तर त्याचा ऑब्व्हियसली इम्पॅक्ट हा एक्झामवर होणार आहे। दुसरी महत्वाची गोष्ट की खूप कूल राहून पेपर सोडवा। सीसॅटच्या आधी जो काही गॅप असणार त्यामुळे खूप काही खाऊ नका, सो दॅट तुम्हाला सुस्ती येते। सीसॅट साठी खूप अलर्ट माइंड पाहिजे। सो जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कूल राहून परीक्षा दिली तर नक्कीच तुम्ही यू विल कम विथ अ फ्लाइंग कलर्स। स्पॉटलाइट तुमच्या सदैव बरोबर आहे। डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनल तर्फे तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। 16 फेब्रुवारी शनिवारच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा जो आहे तो आपण काढून घेण्याचा निर्णय काल घेण्यात आलेला आहे। विशेष प्राधान्य किंवा मोस्ट फेवर्ड नेशन गॅट करारा अंतर्गत आपण दिलं होतं, जे आता गॅटचं WTO 1900 आपण बघतो की आता हा गॅट तर्फे कधी देण्यात आला होता मोस्ट फेवर्ड नेशन गॅटच्या अंतर्गत, तर PV नरसिंह राव यांचं जे काही सरकार होतं त्या काळात हा दिला गेला होता। तत्कालीन पंतप्रधान होते ते पाकिस्तानला हा दर्जा। ह्या मोस्ट फेवर्ड नेशन असतं काय म्हणजे विशेष प्राधान्य दिल्याने काय होतं तर पाकिस्तानला व्यापारात सवलती मिळाल्या होत्या आणि किमान निर्यात शुल्क आणि विविध व्यापारी करांमध्येही सूट मिळते आणि या दर्जाचा लाभ भारतापेक्षा पाकिस्तानातील व्यापाऱ्यांना अधिक होतो। म्हणजे पाकिस्तान जेव्हा निर्यात करतो भारतामध्ये काहीतरी, आपण त्यांच्याकडून आयात करतो तेव्हा तिच्यावर आपण जास्तीचा टॅक्स लावत नाही, सो दॅट त्यांची निर्यात वाढते आणि त्यांच्या जे तिथले लोक आहेत, व्यापारी आहेत, त्यांना फायदा होतो। सो मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतल्याने आता पाकिस्तानामधून आयात होणाऱ्या विविध प्रकारच्या मालांवरील सीमाशुल्कामध्ये भारत वाढ करू शकतो ना। ऑब्व्हियसली ते करणार आता, कारण म्हणजे प्रत्येक वेळेस गोळीचं उत्तर गोळीतून देणं अपेक्षित नाही। पाकिस्तानची ऑलरेडी कंडिशन खस्त आहे बघा। आपण बघितलं होतं पाकिस्ताननी IMF कडे बेलआउट पॅकेज मागितलेलं आहे। पाकिस्तान मधली जी काही परकीय गंगाजळी आहे किंवा पाकिस्तानची इकॉनॉमी तिचे 3-13 झालेले आहेत सगळे, आणि पाकिस्तान आता IMF कडे गेलेलं आहे आणि IMF कडून बेलआउट पॅकेज म्हणजे काय की फायनान्शियल असिस्टन्स म्हणजे आर्थिक सहाय्य दिलं जातं तुम्हाला, दॅट इज बेलआउट पॅकेज। सो बेलआउट पॅकेज त्याच्याकरता महत्वाचं आहे आणि ते बेलआउट पॅकेज आपण बघितलेलं आहे। आपण पाकिस्तानमधून काय काय आयात करतो बरं? ताजी फळं, सिमेंट, पेट्रोलियम पदार्थ आणि खनिज, आणि निर्यात काय करतो तर कच्चा कापूस, रसायनं आणि प्लास्टिक। सो गॅट करारानुसारचा हा दर्जा आता हा काढून घेण्यात आलेला आहे। WTOचे दोन्ही सदस्य आहेत देश, पाकिस्तान आणि भारत। जरी आपण पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिलेला होता तरी सुद्धा पाकिस्तानने आजपर्यंत भारताला हा दर्जा दिलेला नाही, तो काय इश्यू नाही। जैश मोहम्मद ही जी संघटना आहे की जी तालिबानच्या आधारे फोफावलेली संघटना आहे, जिने आपल्या CRPFच्या जवानांवर हल्ला केला तो है ना। आता ह्या संघटनेचा जो प्रमुख आहे तो मसूद अझहर आहे। हा मसूद अझहर जो आहे तो 1999 साली कंदार विमान अपहरण जे झालं होतं त्यात प्रवाशांच्या सुटकेसाठी याला आपण सोडून दिलं होतं। हाच तो मसूद अझहर आहे। 2002 मध्ये पाकिस्तानने दहशतवादी संघटना म्हणून जैश ए मोहम्मदवर दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे। 2001 मध्ये संसदचा हल्ला, त्याच्यानंतर पठाणकोट, उरी या सगळ्या हल्ल्यांमागं जैश मोहम्मद होतं। मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी घोषित करावं अशी मागणी आपण संयुक्त राष्ट्राकडे केलेली आहे आणि संयुक्त राष्ट्रांनीही सांगितलेलं आहे की हा विचाराधीन आहे मुद्दा, परंतु चीनने याला स्पष्टपणे नकार दिलेला आहे। आता पाकिस्तान आणि चीनचे रिलेशन बघता चीनने नकार देणं अपेक्षित होतं। आता याच्यामध्ये भारताने जवळपास 25 देशांच्या राजदूतांशी संवाद साधला आहे, जिच्यामध्ये P5 मधले आपले परमनंट मेंबर्स अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स यांचाही समावेश आहे। आणि याच्यामधून ऑलरेडी अमेरिकेने पाकिस्तान बद्दल आताच वक्तव्य केलेलं आहे, नाव न घेता की तुम्ही दहशतवादाला थारा देऊ नका, नाव घेऊनच केलं पाहिजे। त्याच्यानंतर रशिया आहे, रशियाने आपल्याला सरळ सपोर्ट दिलेला, फक्त चीननी संदेश पाठवला आपल्याला त्या संबंधीचा, बट त्यांनी अझहर मसूद संबंधीचा जो स्टँड आहे तो बदलणं गरजेचं आहे। सैन्यात उच्च दर्जाच्या साधन सामग्रीचा अभाव हे पण एक कारण आहे बघा। जो हल्ला झाला त्या याच्यात जर तुम्ही बघितलं तर जवळपास 2,500 जवान हे रस्त्याच्या मार्गाने निघाले होते। आता CRPFचा जो इश्यू आहे की लष्कराप्रमाणे केंद्रीय सशस्त्र दलांमध्ये स्वतःची हेरगिरीची यंत्रणा नसते, जिथं कारवाई करायची आहे तिथली स्थानिक जाळंही त्यांनी विणलेलं म्हणजे त्याच्या मदतीला त्यांचं नसतं।
की जसं लष्कराचं स्वतःचं एक गुप्तहेर संघटना आहे, गुप्तहेर यंत्रणा आहे, ती तिथं वर्कआउट नसते होत. त्याच्यानंतर हवाई सामर्थ्य जसं आपल्या मिलिटरीकडे आहे तसं केंद्रीय सशस्त्र दलांकडे नाही आहे, म्हणून त्यांना रस्त्याच्या मार्गे जावं लागतं. सो हा एक उच्च दर्जाची साधन सामुग्रीचा अभाव, याच्यावरही काम करणं गरजेचं आहे. प्रशासकीय कारणांचा विचार जर केला तर स्थानिक पातळीवर केंद्रीय नियुक्त्या केल्या गेल्या आणि केंद्रीय नियुक्त्या केल्यामुळे स्थानिक जे काही पोलीस होते ते अधिकारी मागे फेकले गेले. कारण स्थानिक पोलीस अधिकारी किंवा स्थानिक अधिकारी असणं गरजेचं याच्यासाठी असतं की त्यांचं तिथं खूप चांगलं खबऱ्यांचं जाळं असतं, ते कम्प्लीट खबऱ्यांचं जाळं याच्यामधून उद्ध्वस्त झालं. स्थानिक पातळीवर सरकारी संवाद जो आहे त्याची व्यवस्था ही विस्कळीत झालेली आहे. स्थानिक पातळीवर प्रशासनाद्वारे होणारा संवाद तो खूप महत्वाचा असतो. तरुणांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला येणारं अपयश जे आहे काही जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये त्याच्यावरही काम करणं अपेक्षित आहे की त्यांचं पर्सुएशन, त्यांचं मन वळवणे, त्यांचा ऍटिट्यूड चेंज करणे, त्यांना रोजगार देणे, तिच्यामधून अजून दुसरे काही प्रॉब्लेम्स असले तर त्याच्यावर वर्कआउट करणं हे गरजेचं आहे. कारण या जम्मू काश्मीरमधले तरुण पाकिस्तानच्या हाती लागतात, दहशतवाद्यांच्या हाती लागतात आणि ते पण भारताच्याच विरोधात दहशतवादी म्हणून समोर येतात आणि त्याचसाठी आपले तरुण जे आहे, आपले सैनिक जे आहे ते लढतात. म्हणजे ह्या दोघहीच्या मध्ये जर बघितलं तर भारतातलेच तरुण बळी जात आहेत आणि त्याच्यामुळे हाही एक महत्वाचा मुद्दा आहे की तिथल्या तरुणांच्या बाबतीत सुद्धा आपण योग्य ते धोरणं आखणं गरजेचं आहे. अमेरिकी तज्ज्ञांचा जर विचार केला तर पुलवामा हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संघटनेचा हात असण्याची शक्यता अमेरिकी तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. कारण जैश ए मोहम्मद आणि ISI यांचं फार जवळचं रिलेशन आहे. जर जैश ए मोहम्मदनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली याचा अर्थ ISI सुद्धा याच्यामध्ये असेल असं अमेरिकी तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पाकिस्तानमधलं वृत्तपत्र आहे बघा द नेशन नावाचं, या द नेशन नावाच्या वृत्तपत्राने आत्मघातकी हल्ला करणारा जो तरुण होता आदिल अहमद दार या अतिरेक्याला स्वातंत्र्य सैनिक म्हणून संबोधलं आहे, फ्रीडम फायटर. सो वृत्तपत्र किंवा पत्रकारितेचे काही नियम असतात, नीती नियम असतात, त्याला हरताळ फासलेला आहे या द नेशन नावाच्या वृत्तपत्राने. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी शहीदांच्या पार्थिवाला खांदा दिला आणि ह्याचे पण फोटो आलेले आहेत आणि त्याचं न्यूज, खरं तर ही काही न्यूज बनण्यासारखी गोष्ट नाही, बट स्टील आता ते आलेलं आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यामध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झालेला आहे. सो आणि याच्यामधून रबी हंगामाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान सुद्धा झालेलं आहे. सो चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया गारपिटीसह मुसळधार पाऊस. आणि ह्या गारपिटीवर जसं लातूरमध्ये झाला होता बघा 2015 मध्ये, आय थिंक 14-15, त्यावेळेस MPSCने मेन्सला याच्यावर एसे विचारला होता. सो ती एक महत्वाची बाब आहे, लक्षात असू देत. मोठ्या प्रमाणावर याच्यातून नुकसान झालेलं आहे रबी हंगामाचं. त्याच्यानंतर पुस्तक, लेखक आणि विषय. लोकसत्ताला आजच्या याच्यामध्ये म्हणजे शनिवारी पुस्तकांबद्दल येतं, तिच्यात 3 महत्वाची पुस्तकं आपण घेतलेली आहे. एक म्हणजे चलता है, वेन इट्स ओके इज नॉट ओके. चलता है इंडिया नावाचा, म्हणजे आपल्याकडे चलता है नावाचा अप्रोच आहे का, ठीक आहे बाबा इट्स ओके, चालतंय. म्हणजे आता हा जो हल्ला झालेला आहे या हल्ल्यामध्ये चुकीच्या दिशेने येत होती गाडी बघा, जी गाडी धडकली, जे वाहन धडकलेलं आहे स्फोटकांसह ते चुकीच्या दिशेने कडेकोट बंदोबस्त असणाऱ्या हायवेवरून येत होतं. म्हणजे काय ना, आपल्याकडे कुणी रॉंग साईडनी जात आहे, चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केली तर आपल्याकडे इट्स ओके, चालतं बाबा, भारत आहे ना, असं त्या अँगलनी हे पुस्तक आहे. अल्पेश पटेल हा लेखक आहे. शिक्षण व्यवस्था, रस्ते, वाहतूक, सिनेजगत आणि क्रीडा क्षेत्र या क्षेत्रांना केंद्रभागी ठेवून भारतातील चलता हेच्या छटा त्यांनी दाखवलेल्या आहेत. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक आहे द रायसाना मॉडेल, इंडियन डेमोक्रेसी ऍट 70. मेघनाथ देसाई यांचं हे पुस्तक आहे, खूप महत्वाचं पुस्तक आहे बघा. मेघनाथ देसाई ही व्यक्ती, तुम्ही यांचे कॉलम पण वाचत असाल वृत्तपत्रांमध्ये, इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये यांचे कॉलम सुद्धा देतात. तर मेघनाथ देसाई यांनी म्हटलेलं आहे की हे जे पुस्तक आहे रायसाना डायलॉग, इंडियन डेमोक्रेसी ऍट 70 वर्ष जी झाली, 7 दशकं जी झालेली आहेत, हिच्यात भारताच्या इतिहास, अर्थकारण, समाज जीवन आणि त्यातून राजकीय प्रटलांवर काय प्रतिक्रिया उमटतात याचं तटस्थ नजरेतून विश्लेषण असं हे पुस्तक आहे. सो तुम्ही हे UPSC ऍस्पिरंटसाठी खूप महत्वाचं आहे. इंडियन डेमोक्रेसी ऍट 70 आपल्याला डायरेक्टली एसे सुद्धा विचारला जाऊ शकतो असा. द डर्टी वॉर इन काश्मीर. आता काश्मीर संबंधी खूप पुस्तकांची नावं आलेली आहे, पण 2018 मध्ये पब्लिश झालेलं द डर्टी वॉर इन काश्मीर, शुजात बुखारी हे काय होतं तर रायझिंग काश्मीर हे वृत्तपत्र चालवणारी ही व्यक्ती, यांना दहशतवाद्यांच्या गोळ्यांचा सामना करावा लागला आणि त्याला ते बळी पडलेत. यांच्या लेखांचं संकलन म्हणजे द डर्टी वॉर इन काश्मीर, शुजात बुखारी. सो 3 महत्वाची पुस्तकं आहेत, आपल्याला पुस्तकं विचारली जातात परीक्षेत. सलील गुप्ते आणि दिनेश केसकर हे 2 मराठी नावं बोईंग या महत्वाच्या कंपनीशी संबंधित आहेत. मोठमोठी विमानं तयार करणारी ही अमेरिकन कंपनी.
हिच्या कॅपिटल कॉर्पोरेशन समूहाच्या वित्त उपकंपनीचा उपाध्यक्ष म्हणून सलील गुप्ते यांची नियुक्ती झालेली आहे. सो ती ते सगळी जबाबदारी हाताळत आहेत. आणि दिनेश केसकर जे आहेत ते बोईंगच्या उपाध्यक्षपदी ऑलरेडी आहेत. सो ही 2 मराठी नावं आणि महत्वाच्या ह्या कंपनीवर ते भूषवत आहेत. तो त्याच्याकरता ही लक्षात असू देत. रत्नागिरीमध्ये गोबर रुबेला निर्मूलन मोहिमेला पालकांनी विरोध केलेला आहे आणि तिच्यामध्ये कितीतरी हजार विद्यार्थ्यांचं लसीकरण थांबलेलं आहे रत्नागिरीमध्ये. असं का झालं तर समाज माध्यमांवर चुकीचे संदेश येत असतात काही आणि तिच्यामधून मग अफवा पसरवल्या जातात आणि त्या अफवांचा परिणाम म्हणून रत्नागिरीमधल्या पालकांनी असा स्टँड घेतला की गोवर रुबेलाची लसीकरणच नको. आता गोवर रुबेला लसीकरण काय आहे तर 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुले किंवा मुली, मग ते शाळाबाह्य असतील किंवा शाळेतील असतील, सर्वांसाठी हे लसीकरण आहे. आणि रत्नागिरीमध्ये असं झालेलं आहे. ही नक्कीच आता हिच्यामधून प्रशासनाला मार्ग काढायचा आहे, पण पालक हे बोलण्यासाठी सुद्धा तिथं तयार नाही आहेत. तिच्यामुळे नेमकं त्यांचं मन कसं वळवायचं हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आहे. तुम्ही अधिकारी म्हणून काम करत असताना तुम्हाला फक्त इन्फ्रास्ट्रक्चरल गोष्टी किंवा लसीकरण किंवा एखादी गोष्ट प्रोव्हाइड केली एवढं अपेक्षित नाहीये, तर तुम्हाला लोकांचा ऍटिट्यूड सुद्धा बदलावा लागतो. परसुएशन करण्याची पॉवर तुमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. जसं स्वच्छ भारत मिशन आहे, स्वच्छ भारत मिशन मध्ये आपण टॉयलेट्स तर बांधल्या, पण बरेचसे लोक त्यांच्याच घरातच बांधलेल्या टॉयलेटचा वापर करत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आपण इथं बघू शकतो. महाराष्ट्र टाइम्सचं संपादकीय आहे बघा, स्वायत्तता आणि स्वातंत्र्य. टेलिग्रामवर पूर्णपणे वाचू शकता तुम्ही. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट जे नाव आपल्या युट्यूबचं ते सेम नाव टाईप करायचं टेलिग्रामला, सो तुम्हाला आपलं चॅनल सापडेल. प्रत्यक्षात स्वायत्ततेचा लाभ कलावंताचे स्वातंत्र्य राखण्यासाठीच होतो का किंवा ते हिरावून घेण्यासाठी होतो का? अमोल पालेकरांसंबंधीचा जो इश्यू झालाय त्या संबंधीचं हे संपादकीय आहे. अनुप सत्पथी समिती हे एक महत्वाचं आहे आपल्यासाठी. अनुप सत्पथी समिती राष्ट्रीय किमान वेतन निश्चित करण्यासाठी शिफारस देणारी समिती 2017 मध्ये स्थापन केली होती. यांनी रिपोर्ट जो दिलेला आहे तो 2019 मध्ये अहवाल दिलेला आहे आपल्याला. सो ही एक महत्वाची समिती. यांनी काय शिफारसी केलेल्या आहेत तर दर 5 वर्षांनी ग्राहक किमती निर्देशांकानुसार मूळ वेतनाचा म्हणजे बेसिक इन्कमचा दर 6 महिन्यांनी आढावा घेतला गेला पाहिजे. प्रतिदिन किमान वेतन 375 रुपये करावे. आता हे जे काही आहे की मर्यादा 375 रुपये, आता याच्या आधी काय होतं की कृषी क्षेत्र किंवा अकुशल कामगारासाठी 321 रुपयाची मर्यादा होती प्रतिदिन आणि अर्धकुशल कामगारांना 371 रुपयाची मर्यादा होती. तर आता हा भेद मिटवून टाकावा अशी शिफारस त्यांनी केलेली आहे आणि सर्वांसाठी 375 रुपये मिनिमम वेतन असावं. अनुप सत्पथी समितीची ही शिफारस आहे. सेव्ह द चिल्ड्रन. सेव्ह द चिल्ड्रन ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. युद्धामुळे दरवर्षी 1 लाख मुले मृत्युमुखी पडतात. युद्धानंतर भूक व मदत न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू होता. असं सेव्ह द चिल्ड्रन ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेने आकडेवारी जाहीर केलेली आहे. 2013 ते 17 मध्ये सर्वाधिक युद्धग्रस्त देशांमध्ये सुमारे 5.5 लाख मुलांचा मृत्यू झालेला आहे. आता हे सर्वाधिक युद्धग्रस्त देश कुठले आहेत तर अफगाणिस्तान आहे, कांगो आहे, इराक आहे, माली आहे, नायजेरिया आहे, सोमालिया आहे, दक्षिण सुदान आहे, सिरिया आहे, येमेन आहे, मध्य आफ्रिकी प्रजासत्ताक आहे. सो ही महत्वाचे देश आहेत की जिच्यामध्ये युद्धग्रस्त परिस्थिती आजच्या डेटमध्ये आहे. पीस रिसर्च इन्स्टिट्यूट आहे ओस्लोची, यांनी सांगितलंय की 2017 मध्ये 42 कोटी मुलं हे युद्धाचं संकट असलेल्या भागात राहत आहेत. म्हणजे सगळे जे काही युद्धग्रस्त देश आहे हिच्यामधली मुलं किंवा याच्यापेक्षाही लेस जिथं पॉसिबिलिटी असल्या हिच्यातली त्यांनी मोजलेली 2017 मध्ये 42 कोटी मुलं ही युद्धग्रस्त संकट असलेल्या भागात राहतात. सो पीस रिसर्च इन्स्टिट्यूटचा हा एक आकडेवारी तीही लक्षात ठेवा. सेव्ह द चिल्ड्रन. सो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलला तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. उद्या राज्यसेवेची परीक्षा असल्यामुळे उद्या सकाळी लेक्चर नसणार आहे, पण उद्याच्या करंट्स आपण परवाच्या याच्यात म्हणजे सोमवारच्या याच्यामध्ये रविवार आणि सोमवारचं दोघं करंट एका याच्यामध्ये बघणार आहोत. सो उद्या लेक्चर नसेल. बेस्ट ऑफ लक फॉर एमपीएससी प्रिलियम्स 2019. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. स्पॉटलाइट कम विथ अ फ्लाइंग कलर्स. थँक्यू फ्रेंड.